आजही ज्या लोकांचे काल आणि आज 2 दिवसामध्ये जे इंटरव्ह्यू घेण्यात आले वेस्टर्न सबबला, त्यामध्ये एकही बघितलं आम्ही. आज चारकोप आहे, मलाड आहे, आमच्या मागाठणे, बोरिवली या ठिकाणी बघितलं. आनंदाची गोष्ट तर मी म्हणेनच, पण ज्या शिवसेनेमध्ये काम करण्यासाठी आमच्या शिंदे साहेबांनी उठाव केल्यानंतर जी सुरुवात केली की बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार, बाळासाहेबांचे विचार. खरे बाळासाहेबांचे विचार आपण हॉलमध्ये गेलात तर तुम्हाला कळेल. एका पदासाठी 50 आणि 100 जर माणसं येत असतील आणि ते सांगत असतील मुंबई महानगरपालिकांसाठी आम्ही काम केलं. मला आज एक सांगायला आनंद ह्याचा वाटतोय की शिवसेनेमध्ये बाळासाहेबांबरोबर आम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष काम केले आणि ही कामं केल्यामुळेच मुंबई महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आले आणि त्याच्यावर हे सांगू शकले. पण तेच आज सगळे शिवसैनिक या हॉलमध्ये आपल्याला दिसत आहेत. मला शाखाप्रमुख व्हायचं आहे, समन्वयक व्हायचं आहे, मला गटप्रमुख व्हायचं आहे, मला उपशाखाप्रमुख व्हायचं आहे, मला विभाग प्रमुख व्हायचं आहे. म्हणजे एका पदावर 50 आणि 100 लोक जर पदाधिकारी म्हणून जर पुढे येत असतील तर हा खरोखरच शिंदे साहेबांनी केलेल्या कामाची ही पोचपावती असं म्हणावं लागेल. आणि यांच्या जीवावर पुन्हा मुंबई महानगरपालिकेमध्ये जे मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येतील की आज ह्याची नांदी किंवा ही कामाला सुरुवात झाली. आणि याच्यानंतर सांगता येईल विभागामध्ये विधानसभा वाईज जर बघायला गेलात तर तुम्हाला सगळीकडे पदाधिकाऱ्यांची झूम दिसते की आम्हाला तिकडे काम करायचं आहे. याचा अर्थ मुख्यमंत्री म्हणून असताना शिंदे साहेबांनी जे काम केलं आणि बाळासाहेबांचे विचार जे आम्हाला पुढे न्यायचे आहेत म्हणून सांगितलेत ही सुरुवात झालेली आहे. आणि या सुरुवातीपासूनच आपल्याला दिसून येईल की असंख्य शिवसैनिक, म्हणून मी नाव घेऊन अगदी सांगेन, उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे जे इकडे तिकडे गल्लीमध्ये जे फिरतायत ते शिवसैनिकांना शोधण्यासाठी फिरतायत. ही पोरं पकडण्याची गाडी येते ना तशी ही त्यांना शोधायला फिरतायत की आमचे शिवसैनिक कुठे गेले. खरे शिवसैनिक तुमचे आज येऊन बघा इकडे हॉलमध्ये बसलेले आहेत. काल ज्या मुलाखती झाल्या प्रत्येक पदांसाठी जर मला विचारायला गेला तर 50 ते 60 म्हणजे एक पद आणि 50 लोक त्याची मागणारी दिसतील. कालही आमच्या प्रत्येक विधानसभेसाठी झाले 200-250 हे प्रत्येक विधानसभेसाठी झाले. विभाग म्हणून जर बघाल, लोकसभा म्हणून बघाल तर आपल्याला याची कल्पना येईल की एवढ्या पदाधिकाऱ्यांची जिकडे काम करणारे पदाधिकारी आहेत, ज्यांनी काम 2.5 वर्षामध्ये चांगलं केलंय, लोकांपर्यंत पोहोचलेत, शाखेमध्ये काम केलेलं आहे, गटप्रमुख बनलेले त्यांचे जास्तीत जास्त आहेत, याद्या तयार झालेल्या आहेत. या सर्व क्रायटेरिया बघितल्यानंतर कळते की ज्यांनी कामं चांगली केली त्यांना कंटिन्यू करायचे, ज्यांनी चांगली कामं केलेली नसतील त्यांच्या जागेवर दुसरा पण येणार आहे. काहींच्या तक्रारी पण आलेल्या आहेत, नाही असं नाही आहे. पण या सगळ्यांचा विचार आम्ही आमचा रिपोर्ट पुरा पक्षाचे प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांकडे दिला जाईल आणि निर्णय हा त्यांचा होईल. त्यानंतर हे निर्णय ते नक्की घेतील.